नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर एक कथा सादर करत आहे. ही कथा मला व्हॉट्सॲपवर फॉरवर्डेड म्हणून आली आणि त्यावर लेखकाचं नाव नव्हतं. त्यामुळे लेखक अज्ञात असं म्हणून मी ही कथा सादर करत आहे. जर कोणाला लेखकाचं नाव माहिती असल्यास किंवा लेखक स्वतः तिथपर्यंत जर त्यांच्यापर्यंत जर माझी ही कथा पोचली तर मला जरूर कॉन्टॅक्ट करा. तर ऐकूया आपण. आजची कथा आहे, शीर्षक आहे जिव्हाळा. पण ही कथा जर आवडली, व्हिडिओ आवडला तर जरूर एक लाईक कथेला द्या. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. कथेचं शीर्षक आहे जिव्हाळा. लेखक अज्ञात. आईला ऑपरेशनसाठी आत नेलं तसा प्रसन्न बाहेर रिसेप्शन काउंटर जवळच्या सोफ्यावर येऊन बसला. विशाखा सासूबाईंची फाईल घेऊन तिथेच बसली होती. आज पहाटे 5:30ला आई बाथरूमला जायला म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली. कमरेचं हाड मोडलं होतं. प्रसन्न आणि विशाखा तिला घेऊन करुणा ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये घेऊन आली. मग एक्सरे बघून ऑपरेशन शिवाय गत्यंतर नाही असं डॉक्टर म्हणाले. तेही लगेच करायला हवं होतं आणि सुदैवाने आईला इतर काहीच व्याधी नव्हत्या. त्यामुळे बाकी रिपोर्ट सगळे चांगले होते आणि आता 9 वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं. ह्या सगळ्या गोंधळात दोघांना सकाळी चहा घ्यायला देखील सवड मिळाली नव्हती. हॉस्पिटलच्या कॅन्टीनचा मुलगा चहा घेऊन आला. तसं प्रसन्न आणि विशाखा दोघांनी चहा घेतला. मग चहा पिऊन प्रसन्ननी त्याच्या बॉसला फोन करून आज ऑफिसला येऊ शकत नाही असं कळवलं. विशाखानी 3 दिवस तशीही रजाच टाकलेली होती. उद्या तिच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं बोरिवलीला आणि आज घरातलं सगळं आवरून दुपारी ती आणि सई म्हणजे तिची लेक तिच्या माहेरी मालाडला जाणार होत्या आणि आज सकाळी हे सगळं झालं होतं. मग तिनं ठाण्यातच राहणाऱ्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला. सासूबाईंबद्दल कळवलं. ती पुढे काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, अरे देवा, अगं आम्ही आलो असतो गो, पण काल न घरी येताना हे पावसात भिजले आणि आता मग त्यांना रात्रीनं थंडी वाजून ताप भरलाय. रात्री 103 होता, अजूनही काही पूर्ण उतरलेला नाहीये. मग बघते मी, दुपारी जर ताप उतरला ना तर मग मी संध्याकाळी येऊन जाईल. ह्यांच्या तब्येतीच्या तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे. इकडे तिकडे भटकताना बरं लागलीच टुणटुणीत असतात. कायम कुठल्या ना कुठल्या तरी टूरवर जात असतात, अगदी 8-15 दिवसासाठी. विशाखा मनात म्हणाली. अहो, राजू भाऊजींना फोन करायला हवा ना? तिनं प्रसन्नला विचारलं. राजू म्हणजे प्रसन्नचा 2 नंबरचा भाऊ. प्रसन्न सगळ्यात धाकटा. करू सावकाश ऑपरेशन झाल्यावर. तो आणि त्याची बायको ते काही इथं यायचे नाही. नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील. 100 चौकशा करतील. अरे असं कसं झालं? तुम्ही काळजी घ्यायला हवी होती. याव करा त्याव करा. तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरिवलीला. मी करतो इथे मॅनेज. तसंही पेशंटचं जेवण खाण तर इथेच मिळणार आहे, हॉस्पिटलमध्येच. अहो, पण तुम्ही एकटे कसं कराल? मी आज काही जात नाही. उद्याचं उद्या बघू. आईंना असं ठेवून जाऊन माझं काही तिथे अजिबात लक्ष लागणार नाही. मीराताईंना विचारायचं का? पण नकोच. त्यांच्या घरी आधीच एवढं मोठं खटलंय, तरी त्या बिचाऱ्या येतात हो धावून प्रत्येक वेळेस.
मदतीला. मीरा म्हणजे प्रसन्नची बहीण, लांबच्या नात्यातली. ती मुलुंडला राहायला होती. तिच्या घरी तिचे वृद्ध सासू सासरे, दोघंही 80च्या पुढचे. त्यामुळे विशाखाला तिची मदत मागायला संकोच वाटायचा. असाच थोडा वेळ गेला आणि मग ऑपरेशन थिएटर मधून त्यांना बोलावणं आलं. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डॉक्टर गेले. 5-6 दिवस तरी आईला हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. तिला सेमी डिलक्स रूम मध्ये हलवण्यात आलं. एका रूम मध्ये 2 पेशंट होते. आईला रूम मध्ये तिथे ठेवलं आणि वॉर्डबॉय बाहेर गेल्यानंतर प्रसन्न आणि विशाखा आत गेले. आई अजून गुंगीतच होती. रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती. बाजूच्या कॉटवर एक साधारण 60च्या बाई झोपल्या होत्या. त्यांच्याही पायाचंच ऑपरेशन झालेलं दिसत होतं. त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता, पण तो आपला त्याच्या मोबाईल मध्ये व्यस्त होता. त्यांनी फक्त कोण आहे हे बघण्यासाठी एकदा जरा मान वर करून पाहिलं, बाजूला बघितलं आणि मग पुन्हा मोबाईल मध्ये नजर वळवली. सईचा फोन आला. मी येऊ का आजीजवळ बसायला? उद्या लग्नाला कसं काय जायचं? ह्या विचाराने थोडी नाराजी झाली होती ती. पण विशाखानी तिला घरीच राहा असं म्हटलं, कारण कामवाली यायची होती. शिवाय कुकर लावून बाहेरून पोळी भाजी आणून किंवा मागवून ठेवायलाही सांगितलं. मग तिने प्रसन्नला घरी पाठवलं. तो स्वतःचा आवरून आणि जेवून आला की मग विशाखा घरी जाणार होती. विशाखा सासूबाईंच्या कॉट जवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला. जिव्हाळ्याच्या कुलकर्णी काकू बोलत होत्या त्याच्यावर. अगं, सुधाताईंचं सुप्रभात आलं नाही ग्रुपवर सकाळी, म्हणून मी आपला फोन केला, तर तो पण उचलला नाही त्यांनी. म्हणून मग मी आणि सानेबाई आम्ही तुमच्या घरी गेलो. सईकडून हा सगळा प्रकार कळला. झालं का सासूबाईंचं सुधाताईंचं ऑपरेशन? हो काकू, झालं ऑपरेशन व्यवस्थित. अजून 1-1.5 तासांनी त्या शुद्धीवर येतील असं म्हणाले डॉक्टर. बरं, तुला आज बोरिवलीला जायचंय ना त्या भाचीच्या लग्नासाठी? तू असं कर, ते तू ठरल्याप्रमाणे जा. सई बोलली मला, मग ग्रुपवर कळवलं मी. आता की नाही आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतलीये 2 दिवसासाठी. म्हणजे बघ, रात्री माटे वहिनी येणार आहेत तुझ्या सासूबाईंजवळ, म्हणजे सुधाबाईंजवळ झोपायला. त्यांना सकाळचा चहा आणि नाश्ता आमची सुरभी देईल ऑफिसला जाता जाता. मग काळेबाई, निशा, देशपांडे काकू आणि मी उद्याचा दिवसभर आळीपाळीने थांबू. रात्री सरोजाताई येतील झोपायला. त्यामुळे मग प्रसन्नाला लग्न अटेंड करता येईल उद्या. बाकी काही मदत लागली तर शहाणे, कुलकर्णी वगैरे पुरुष मंडळी आहेतच. असं म्हणून काकूंनी फोन ठेवला सुद्धा. जिव्हाळा हा खर तर सासऱ्यांच्या पेन्शनर्स मित्रांचा ग्रुप. ठाण्यात राहणाऱ्या या 15 जणांनी हा जिव्हाळा ग्रुप बनवला होता. या ग्रुप पैकी कोणाच्याही घरी अगदी काहीही अडचण असेल तर बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायचे. मग ती मदत आर्थिक असो, सोबत करण्याची असो की इतर काही. कोणाची मुलं परदेशी, कोणाची असून नसल्यासारखी, तर कोणी अगदी एकटेच. शिवाय नोकरी व्यवसायामुळे देखील मुलं सुना दिवसभर बाहेर असायची.
वेळ प्रसंग असे काही सांगून येत नाहीत ना. पण अडचणींवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी मिळून हा सोपा मार्ग शोधला होता. विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता. सासऱ्यानंतर सासूबाई आता ह्या ग्रुपवर होत्या. प्रत्येकाने सकाळी सुप्रभातचा मेसेज एकदा टाकला ग्रुपवर म्हणजे मग ऑल इज वेल असं समजायचं. इतर वेळी फोन मेसेज करायचाच जर गरज असेल तर. मग त्यानंतर विशाखा, प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं, सुना या देखील ग्रुपला मदत करण्यामध्ये सामील होऊ लागले. तर विशाखाला अगदी भरवून आलं होतं. इथे रक्ताच्या नात्याची माणसं ह्या ना त्या काहीतरी सबबी सांगत होती आणि ही जिव्हाळ्यानं जोडलेली माणसं मात्र अगदी खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती. आता ती निश्चिंत मनाने भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती. कोणत्याही ग्रुपवर आपल्यासोबत असे जर जिव्हाळा ग्रुप करून अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कशी वाटते कल्पना तुम्हाला? एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. धन्यवाद. लेखक अज्ञात, सादर करती आरती गुप्ते.